असं पाडाचं पडलेला आंब गोळा करायचं आणि असंच मळ्यात बसून खायचं, मजाच वेगळी असते. आज सकाळी सकाळी तिकडच्या आंब्याच्या बागेत चाललोय. म्हटलं रोज काय जायचं होत नाही, म्हटलं बघूया पाडाचे काय आंबे गावले तर. चला. तसं रोज सकाळी लवकर फिरायला जातो, म्हणलं आज फिरायला जायचं ती बागेतच जावं तिकडे. चला. तेव्हा हे कडुलिंबाचं झाड आहे. लिंबुळ्या किती लागलेत बघा. लिंबुळ्या लय गुणकार आहे लिंबू, एकदम औषधी. पहिले सळा लागलं का लिंबुळ्या पिकल्या का म्हणायचं आंबा पिकला. आम्ही पण कधी बांधले खेळायचं. आणि ह्याच्या मागे एक शास्त्रीय कारण आहे माहिती आहे तुम्हाला, म्हणजे जेव्हा लिंबुळ्या पिकतात ना त्यावेळेस आंबा पिकतो बरोबर. आणि आमच्यात म्हणजे असं आत्ती सुद्धा कधी कधी तसं करतात, लिंबाची काडी काढतात आणि फिरत फिरत दात घासतात लिंबाया काडीनं. चांगलं निघतात. स्वच्छ शिकतात म्हणते. सुटलंय ती मोठ्या ग. आस्ताची गाई चालू आहे, त्या घरट्यातली चिमण्या बघायची. आम्ही रोज फिरायला इकडे येतो, इकडच्या प्लॉटकडं. हा बघ की त्यांनी घर किती छान बनवलंय ना, तुम्हाला पण दाखवते बा. विलायन चिंच झाड आहे आणि विहिरीतच आहे असं पूर्ण एका साईड वरती. हे बा मग तू किती बनवलंय? 3 नंबर वाले. थांब दाखवते. किती सुंदर सुंदर घरटी बनवली ती ना. हा मग काय. हे बा हे बघा, हे बघा, हवंय बघा विनायक चालू आहे तिचं. किती एक एक काडी काडी आणली तोंडात पकडून तिने. काडी आणून स्वतःला निवारा करते ती. किती पाऊस आला तर भिजत नाही. विलायन चिंच आहे त्या कोणाकोणाला आवडते विलायन चिंच, मला तर लय आवडते आहे ना. हे बघा इथं पिकली किती छान दिसते. लय काटावरती झाड असल्यामुळे काढायलाच येत नाही. चला चला असतं बघू. इकडं ना आंबा तोडायचा चालू आहे आता, जे राहिलंय ना पाठीमागं बघून बघून ते. आता तुम्ही म्हणसाल एवढा लवकर कसा काय आंबा तोडायचा चालू आहे, तर जसं ऊन जास्त पडतंय ना तसं आपले लेबर सकाळी 6 वाजता येतात आणि दुपारी 12 वाजता त्यांची सुट्टी होते. म्हणजे 2 वाजता जायचे ना ते दुपारी जातात. दाखवत सकाळी सकाळी काम करायला पण छान वाटतं. आम्ही रोज फिरायला हे आलेलो असतो ना त्यावेळेस हे दिसते तिकडं आंबे तोडायला आलेले. सूर्य उगवला बघा. चल आजी दादा कुठं बसले. चला छान वाटतंय सकाळी सकाळी बागेत फिरताना. म्हटलं बघूया ह्याच्यात पण चक्कर मारू कुठं सापडले तर पाडाची. हो मम्मा लॅम्ब पडली.
पण आहे आतमध्ये. हा दशेरी आंबा आहे बा. विकला झाला. शिकलाय तिकडे पलीकडे पण दोन आहेत आरो आमच्या हातातलं पिशवीत पलीकडे मुंग्याच्या मुंग्या हातात आली हा आण बघू तो खराब आहे का? नाही मुंगे जरा बघ पडले का. हा हा घे एकूण आता जेवढी झाली पिशवी छोटी झाली. आंबा चला पुढे आहेत का बघू. हे बा ह्याला काय म्हणतात माहिती आहे का? ह्याला बिटकी म्हणतात. म्हणजे मोठ्या आंब्याच्या कडेला ना हा छोटा आंबा लागलेला असतो आणि चवीला जर म्हणाल ना तर मोठ्या आंब्यापेक्षा पण एकदम भारी लागतो. चवीला एकदम जबरदस्त लागतो आणि ह्याची जास्त म्हणजे मोठी साईज होत नाही. हा एवढा असाच राहतो साईजला पण एकदम गोड लागतो. लय भारी लागतो हा. हे बघा इथं पण आहे. हे बघा असता चला असता. अगो बाई झोपे लागले. पावडर किती लागली शर्टला. ते काय किती छोटे हा हे बघितलं. अरे पिकलंय. धरलं नाही तो खावा. हा खास्ता बरोबर असतं खाऊन. छोटा असतो सारखा छोटा. आहे का गोड? कसं लागतं असता? गरम व्हायला लागलेली सकाळी सकाळी. हवा सुद्धा नाही कसली सुद्धा. एक तरी सापडली. हा ही विलायन चिंचेचं बी आहे ना ह्याच्यापासून ना आम्ही असं लय कोडी सोडवली ते असं नकानं काढायचं वगैरे. हे का असता. हा इकडं चल. हे तर खाऊन बघ. नको दादाला दे मग. आत्ती चिंच पिकलेली सापडली विलायन चिंच. मग पिटकी चला इथल्या प्लॉट मध्ये काय लय सापडले नाहीत म्हणून आता आम्ही तिकडच्या प्लॉट मध्ये चाललोय. बघा आता इकडे सापडतील जरा. चला चला सकाळी सकाळी घामाघूम झालं आता. ते पाडाचा आंबा पडला पडलेलं दिसते तेव्हा. असता ते बघ पडले आंबा. शेवटी झाडा तिला किती आनंद झालाय आंबा पिकलेला गावला. चला इथून जाऊ आपण आतमध्ये. पक्षीने खाल्लंय. पक्षी खाऊन जातात खाली पडते. हा हा मम्मा हाय मम्मा आता काय करूया आंबा. बघू आण इकडं. ठेव ना इकडं. आलो वरण काढ वर वर. चला पुढं बघू. पुढं असते आंबे अजून. तिकडे पडलं कधी बघ. सापडलं. चला गेल्या वर्षी लय सापडले होते.
तसं पण पूर्ण लेट आलोय आम्ही, पूर्ण आता होत आला थोडा सगळा. सापडला का ते तू? असा असं मग गोड लागलं का आंबा तुला ते छोटा? लागला. हो, हे बघ. हे काय? हे बघ ना, बिगी. हो, हो, इथं पण आहे. बिगी. अगं बाई इतकं उरले का बघायला. हापूस आहे हा. हो गं, हे पिकलंय. ठेवा. पिशवी भरली, आपल्याला पिशवी छोटी झाली. टाक असू दे. अगं एवढं झाली पिशवी. मग काय पाय दिसतं मग चालायला मोकळं. किती झालं बघा. आंबा वर. खावा. असं पाडाचं पडलेला आंब गोळा करायचं आणि असंच मळ्यात बसून खायचं, मजाच वेगळी असते. गोड बी ज्यादा लागते. गोड बी जास्त लागतात. हा आता एवढा सकाळ सकाळी आम्ही आंबा खायला लागलो. या खायला. घेतला ना पिकला. काय वाट? कसं गोड लागते वडा. है ना. अंगाला सगळं लागलं झाडांचे. खाली पडायला पाहिजे. हा पुढं वाकून घेऊन खायचं. या सगळेजण आंबा खायला. मासा आंबे खाताना बघून कुणा कोणाला तुमचं बालपण आठवलं. झाडाखाली बसायचं, आंबे खायचे असे पाडाचे पडलेले गोळा करून. है ना ती मस्त लागतं. मक्कन सारखा लागतं आंबा. होय मक्खन सारखा लागतो. मक्खन सारखा लागतो मला आंबा. कसं लागतं मक्कन? मक्कन तर माहिती आहे काय असतं. काय असतं सांग मक्कन? काय असतं मक्खन? इकडं काय हापूसच्या आंब्याचं चालू आहे मजा घ्यायचा. गो 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 गो. आम्ही तिकडून आंबे गोळा करून घेऊन येईपर्यंत तिकडे ट्रॅक्टर आला सुद्धा. चला आजी कुठं राहिल्या? आल्या आल्या. चला की, चला उतर. चला. त्या बाई तोडून आणलं तिकडचं, मगाशी तुम्हाला दाखवलेलं तिथलं. चला 7:30 झाले. पाला सुद्धा हल्ला नाही झाला. अगं मी नाही घरी गेला. पप्पांना काम आहे इथं आंबे काढायचे की. चालतं ना, उलट जरा हवा लागते थोडी. इतकं असं गरम व्हायला लागले ना, पण आंबे खाल्ल्यावर सकाळी सकाळी भारी वाटायला लागले. आज इडलीचा बेत आहे आमचा. पण आंबे खाल्ल्यामुळे इडली सुद्धा बनवायची इच्छा नाही आता. खाली मग काय. चला मग, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय.